नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेग्युलर पॉलिसीचं आपण दुसरं उदाहरण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आता हे जे गिवन एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आपल्याला आता बघा लक्षात घ्या. मागे जे एक्झाम्पल बघितलं होतं ते आपण एक्स स्क्वेअर एक्स क्यूब याच्या टर्ममध्ये बघितलं होतं. परंतु दिलेले उदाहरण जे काही आहे त्या उदाहरणामध्ये जो फंक्शन दिलेला आहे आपल्याला एक्स ई रेस टू एक्स मायनस 3.1 कॉस एक्स, हा जो फंक्शन आहे याच्यामध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिसायला भेटत आहे. कॉस साईन टॅन असले जर का ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आले तर आपल्याकडे बायसेक्शन मेथड आहे, रेग्युलर पॉलिसी मेथड आहे, न्यूटन रॅप्सन मेथड आहेत. कोणतीही पद्धत तुम्ही यूज करा, तुम्हाला कॅल्क्युलेटरला रेडियनमध्ये न्यायची गरज आहे. जेव्हा आपल्या फंक्शनमध्ये साईन कॉस टॅन कॉसेक सेक कॉट ट्रिग्नोमेट्रीचा कोणताही फंक्शन जर का आलं तर आपण आपल्या फंक्शनला पहिले रेडियनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा, म्हणजे कॅल्क्युलेटर रेडियनमध्ये करून घेणं आहे. ठीक आहे. तो सगळ्यात पहिले आपण काय करणार, जे फंक्शन मला दिलेलं आहे ते फंक्शन लिहून घेऊया. तो फंक्शन मला दिलेला आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स ई रेस टू एक्स मायनस 3.1 कॉस एक्स. 3.1 कॉस एक्स आपण कॉस एक्सला ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊया. तर या पद्धतीने मला फंक्शन दिलेलं आहे. तो सर्वप्रथम हे जे फंक्शन आहे या फंक्शनची रूट कशामध्ये लाय करतायत हे आपण आता शोधून घेऊया. कधी कधी उदाहरणामध्ये त्यांनी दिलेलं असतं की फंक्शनचे जे रूट जे आहेत ते 0 to 0,1 या इंटरवलमध्ये लाय करतात, असे ते डायरेक्टली देऊन देतात. याचा अर्थ 0 आणि 1 त्यांनी डायरेक्टली दिलेलं असतं बाबा की या इंटरवलमध्ये त्याचं रूट सापडणार आहे. त्यामुळे आपण 0 आणि 1 जर त्यांनी म्हटलं असेल तसं बघू, तसे उदाहरणं येतील बी तसे. तो सध्या तर त्यांनी मला काही दिलेलं नाहीये, त्यामुळे मला शोधावं लागेल की एक्सची व्हॅल्यू कशामध्ये लाय करते. तो त्यासाठी आपण काय करत असतो, आपण सुरुवात करतो. आपण बघू, समजा तो आम्ही सुरुवातीला एक्सची व्हॅल्यू 0 टाकून बघतो. तर जेव्हा 0 टाकणार तो ही टर्म बघा, 0 इंटू ई रेस टू 0 मायनस 3.1 कॉस ऑफ 0. याला जेव्हा आपण सॉल्व्ह करणार त्याचा आन्सर किती येईल बरं का, चेक करू. सगळ्यात पहिले हे बघा, तुम्ही एकतर प्रोग्राम पण टाईप करू शकतात. याला जर का सॉल्व्ह करायला गेलो तर व्हॅल्यू 0 होऊन जाईल. इकडे बघायला गेलो तर कॉस 0,1 असतो, उत्तर येईल याचं -3.1 असं याचं राहणार आहे. ओके. नंतर पुढे आपण जर बघायला गेलो तर काय बरं का, आता चेक करू. एफ ऑफ 1 काढून बघतो. तो एफ ऑफ 1 जर आपण काढायला गेलो तर 1 इंटू ई रेस टू 1 मायनस 3.1 कॉस ऑफ 1 या पद्धतीने आहे. तर आपण याला आता सॉल्व्ह करायचं. तर तुम्हाला एकतर प्रोग्राम पण टाईप करता येत होता त्या पद्धतीने, पण पहिले कॅल्क्युलेटरला काय करा, कॅल्क्युलेटरला काय करायचं आहे आपल्याला, शिफ्ट मोड त्याला न्यायचं आहे रेडियनवरती. तो हे जे फंक्शन असतात ते रेडियनवाले आहेत. तो 4 नंबर दाबल्यानंतर ते झाला रेडियनमध्ये. बघा, शिफ्ट मोड 4 नंबरवरती रेडियन होता म्हणून मी दाबला 4. ओके. हा झाला आता रेडियनमध्ये. तो रेडियनमध्ये झाल्यानंतर आपण आता काय करूया, तुम्हाला बघायची आहे की 0 टाकल्यानंतर उत्तर काय येतं, 1 टाकल्यानंतर उत्तर काय येतं. तो तुम्ही एकतर प्रोग्राम टाईप करून घ्यायचा. कसा बघा, असा प्रोग्राम टाईप करून घ्यायचा. हा जो फंक्शन आहे ना आपला हे टाकायचं, अल्फा एक्स झाला, शिफ्ट ई रेस टू अल्फा एक्स. बघा मी काय करतो, अल्फा एक्स ई रेस टू एक्स मायनस, पुढे जाऊन करायचं आहे, मायनस 3.1 कॉस अल्फा एक्स. ओके. 3.1 कॉस अल्फा एक्स या पद्धतीने केल्यानंतर आता आपला हे झालं फंक्शन रेडी. आपण काय करणार आता, कॅल्क केल्यानंतर तो एक्सची व्हॅल्यू मागतो. एक्सची व्हॅल्यू काय टाकणार आपण, एक्सची व्हॅल्यू आपण टाकणार, सुरुवातीला मी टाकली 0. तो 0 टाकल्यानंतर आन्सर किती आलं, ते आन्सर आलं आपलं -3.1. मी केलं -3.1. ओके. दुसऱ्यांदा आपण आता काय करणार, 1 टाकूया. तो इक्वल करू 1 टाकू. 1 टाकल्यानंतर आन्सर काय येते 1.0433. याचा अर्थ असा झाला 1.0433. ओके. याचा अर्थ असा झाला आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू देणारा 0 आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू देणारा 1, म्हणजे रूट आपलं कशात लाय करते, द रूट लाईज बिटवीन इंटरवल ऑफ व्हॉट, लाईज बिटवीन इंटरवल काय, तो असा ब्रॅकेट घ्यायचा. कशामध्ये लाय करते, निगेटिव्ह आन्सर देणारा 0 कॉमा पॉझिटिव्ह आन्सर देणारा 1 यांच्यामध्ये ते रूट लाय करते. तो आता आपण काय करणार, टेबल काढून घेऊ. टेबल बनवून घ्या. इथे आहे इटरेशन, इथे आहे आपल्याकडे ए ची व्हॅल्यू, इथं आहे बी ची व्हॅल्यू. ए म्हणजे निगेटिव्ह, बी म्हणजे पॉझिटिव्ह. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याकडे इथं एक्स काय असतो, ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए डिवाइड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए असं. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे असते साईन. ओके. तो एवढा आपण हा टेबल असा बनवून घेतल्यानंतर आता आपण काय करणार, आता आपण करणार बघा, ए ची व्हॅल्यू काय असणार, आता निगेटिव्ह उत्तर देणारा कोण आहे, 0 आहे. तो ए ची व्हॅल्यू पहिली इटरेशनमध्ये ए ची व्हॅल्यू काय असणार 0. बी ची व्हॅल्यू काय असणार बरं का, तो बी ची व्हॅल्यू जर आपण बघायला गेलो तर बी ची व्हॅल्यू असेल आपल्याकडे 1. ओके. तर आता आपण काय करणार, आपण आता फंक्शन बघू.
चला आता फंक्शनला काय करायचं आहे, या फंक्शनला तुम्हाला टाकायचं आहे. कशा पद्धतीने टाकतात बघा, मी सांगितलं मागच्या याच्यामध्ये पण अल्फा एक्स अल्फा इक्वल डब्बा बाय डब्बा ए. तुम्हाला काय करायचं आहे, ए एफ ऑफ बी म्हणजे अल्फा ए इंटू एफ ऑफ बी करण्यासाठी ब्रॅकेट इकडून तिकडून टाका, मध्ये शिरा. फंक्शन काय आहे बघा, जिथे जिथे एक्स असेल फंक्शनमध्ये मला बी टाकायचा आहे. तो एक्स ई रेस टू एक्स म्हणजे अल्फा बी शिफ्ट ई रेस टू अल्फा बी. ओके, पुढे जाऊन काय, पुढे अजून पुढे गेलो मायनस 3.1 कॉस अल्फा बी. ठीक आहे, हा ब्रॅकेट झाला, या पद्धतीने ते आहे. ओके, तो हे झाल्याच्या नंतर मग आता आपण काय करूया, पुढे जाऊ. पुढे मला काय करायचं आहे, इंटू नाही सॉरी, तो आपल्याकडे काय फॉर्म्युला बघा, हे झाल्यानंतर आता मायनस बी म्हणजे अल्फा बी इंटू ब्रॅकेटमध्ये आता काय टाकायचं आपल्याला, ब्रॅकेटमध्ये आपल्याला टाकायचं आता तो जो फंक्शन आहे त्या फंक्शनमध्ये एची व्हॅल्यू टाकायची. बघा आता ए म्हणल्यावरती अल्फा ए बघा ना, एक्स ई रेस टू ए. ठीक आहे, म्हणजे ए ई रेस टू ए असं अल्फा ए ई रेस टू अल्फा ए. पुढे गेलो, पुढे काय बरं का, मायनस 3.1 कॉस अल्फा ए ब्रॅकेट टाकून घ्यायचं. ओके, तो या पद्धतीने झाल्यानंतर परत रिपीट काय करायचं, खाली तेच फंक्शन आपल्याला लिहायचं आहे. कशा पद्धतीने फंक्शन लिहायचं बघा, तो पहिला ब्रॅकेट याच्यामध्ये आलो आणि मला पहिले बी टाकायचं आहे. तो बी टाकायचं पहिलं बघा, बी कसं टाकणार, अल्फा बी शिफ्ट ई रेस टू अल्फा बी. पुढे गेलो मायनस 3.1 कॉस अल्फा बी ब्रॅकेट टाकून घ्यायचं. ओके सॉरी, इथून डिक्लेअर करा आणि इथं ब्रॅकेट टाकून घ्या. ओके, पुढे जा. आता तुम्हाला आता ए टाकायचा आहे. तो ए कसं टाकणार बरं का, ब्रॅकेट करून घ्या, मध्ये झाला ब्रॅकेट करून घ्या, मध्ये झाला एक्स ई रेस टू एक्स म्हणजे काय, अल्फा ए शिफ्ट ई रेस टू ओके अल्फा ए. किती टाईम लागतो बघा तुम्ही, तो एकदा जर तुम्ही शिकून गेले तर तिथं तुम्हाला ते सगळं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. बघा मायनस 3.1 कॉस अल्फा ए. मी होऊन एवढे अवघड उदाहरण घेत आहे, तुमची प्रॅक्टिस चांगली व्हावी म्हणून. झालं, पुढे गेल्यानंतर काय करायचं आता आपल्याला, पुढे गेल्यानंतर आपल्याला टाकायचं सेमिकोलन आणि जे फंक्शन जे आहे ते लिहून काढायचे. काय फंक्शन आहे, अल्फा एक्स शिफ्ट ई रेस टू अल्फा एक्स. ओके, पुढे गेल्यानंतर आहे आपल्याकडे मायनस 3.1 कॉस अल्फा एक्स ब्रॅकेट. ओके, आता करायचं कॅल्क. तो इथून आपली आता सुरुवात होईल. ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला आता काय करणं आहे बघा, तो सगळ्यात पहिले आपण एची व्हॅल्यू टाकणार. एची व्हॅल्यू टाकली मी 1, हे बघा ना, एची व्हॅल्यू काय आपल्याकडे, सॉरी एची व्हॅल्यू काय 0, तो एची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 0 टाकली. बीची व्हॅल्यू मागतोय, बीची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1, तो 1 टाकली. 1 टाकल्यानंतर काय येईल बघा, ते आन्सर जे येईल आपल्याकडे ते येईल मायनस, ते बघा की आन्सर काय 0.7482. 0.7482. फंक्शनचं उत्तर काय ते चेक करू, इक्वल दाबलं, आन्सर येतं आहे मायनस 0.6910. याचा अर्थ काय येते बरं का, तो इथं फंक्शनचं उत्तर लिहायचं राहील आपल्याकडे, इथं फंक्शन लिहून टाकू. इथं असणार आहे आपलं फंक्शन, ठीक आहे, आणि इथं आहे आपली साईनचा टेबल नाही पण लिहिला असता तरी चाललं असतं, एवढं काही नाही. तो साईन काय आपल्याकडे निगेटिव्ह साईन आहे. ओके, तो निगेटिव्ह साईन. मग आता निगेटिव्ह साईन देणारा कोण होता, निगेटिव्ह उत्तर देणारा कोण होता, एक्सची व्हॅल्यू काय आहे 0.7482 म्हणजे आपला निगेटिव्ह व्हॅल्यू देणारा आहे एमध्ये लिहिणार. तर दुसऱ्या इटरेशनमध्ये काय करणार 0.7482 हा आपला झाला. ठीक आहे, आणि हे ॲज इट इज खाली उतरायचं. याचा अर्थ 0.7482 आणि 1 यांच्यामध्ये रूट लाई करतं आहे आपलं. मग आता पुढच्या इटरेशनमध्ये काय करणार, इक्वल दाबला, एची व्हॅल्यू मागतो. एची व्हॅल्यू किती 0.7482, तो 0.7482 हा झाला ए. बीची व्हॅल्यू किती आहे 1, तो 1 टाका, 1 इक्वल, हे आलं आपलं पुढचं रूट. तो पुढचं रूट काय आलं बरं का, ते येते 0.8485. त्यांनी जर का म्हटलं असेल एक्झाम्पलमध्ये अप टू 3 इटरेशन 4 इटरेशन, आता आपण जनरली घेत आहोत, तर आपण 5 इटरेशनपर्यंत करून दाखवू. 0.8485 आणि आन्सर किती दाखवते, आन्सर येतं याचं मायनस 0.0671. ओके, तो निगेटिव्ह आन्सर येते, निगेटिव्ह आन्सर येते ते. ओके, निगेटिव्ह आन्सर येते, याचा अर्थ निगेटिव्ह आन्सर देणारा एक्स कोण आहे, हवाला. तो तिसऱ्या इटरेशनमध्ये काय येईल 0.8485, एक ॲज इट इज खाली येऊन जाईल. आता आपण पुढच्या इटरेशनसाठी काय करणार, एची व्हॅल्यू मागतोय 0.8485, 0.8485
ओके, बीची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1. आन्सर अजूनपर्यंत पॉझिटिव्ह आलेलं नाही, पण आन्सर पॉझिटिव्ह आलं असतं तर हे जे आहे ते आपण बीच्या याच्यामध्ये लिहिलं असतं आणि हा जसा तसा खाली ओढला असता. लक्षात राहू द्या. तो किती आला बरं का, हे येतं आहे 0.8577 आणि आन्सर जर काढला आपण तर आन्सर किती येतं आहे चेक करू. ते येतं आहे 0.0059 म्हणजे निगेटिव्ह आन्सर येते. तो निगेटिव्ह आन्सर देणारा परत कोण आहे, हा जो पण असेल निगेटिव्ह आन्सर देणार तो एमध्ये लिहिणार, चौथ्या इटरेशनमध्ये 0.8570. तो 0.8570 हा झाला एमध्ये गेला. ओके, आणि एक जसा तसा खाली येईल. मग आपण काय करणार, इक्वल दाबणार. एची व्हॅल्यू किती आहे 0.8577 नंतर इथं व्हॅल्यू किती बीची 1. हे किती आलं बरं आता बघू. तर येते 0.8585. इथं जाऊया, इथं जर गेलो तर आन्सर किती येते, येते -0.00 किती 0 आहे 305. हे आन्सर पण निगेटिव्ह आहे. तो निगेटिव्ह आन्सर देणारा कोण, निगेटिव्ह आन्सर देणारा कोण जो परत आहे तो आपण इथं लिहिणार 0.8585. एक ॲज इट इज खाली येईल. ओके, एची व्हॅल्यू 0.8585. ओके, बीची व्हॅल्यू 1 ॲज इट इज. सीची व्हॅल्यू किती आता बघा, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट भेटला हवाला काय आला 0.8585 आणि जर आन्सर काढला ते आन्सर बी सेम तेवढं येईल. किती येते आन्सर डायरेक्ट 0 येते. ओके, तो इथं आपण स्टॉप. मग काय बोलणार, द रूट ऑफ इक्वेशन आफ्टर 5 इटरेशन 5 और 4 इटरेशन काय येईल ते त्या पद्धतीने करा. 5 इटरेशन आता सध्या 5 इटरेशन दिसते. 5 इटरेशन x = 0.8585 हे आपला आन्सर झालेला आहे.